आणि आवाज कडक आहे पण माईकमध्ये येतो. ठीक आहे, मी सगळ्यांचं आपलं शिवालयामध्ये स्वागत करत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आम्ही आत्ताच निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग यांची भेट घेऊन आलेलो आहे आणि त्यांना सन्माननीय उद्धवसाहेब आणि सन्माननीय राजसाहेबांचं पत्र देखील दिलेलं आहे, ज्याच्यात आम्ही काही ठराविक स्पेसिफिक मागण्या केलेल्या आहेत. अर्थात ही येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये होणार आहे. गेले 3 वर्ष ह्या निवडणुका आत्ता होतील, नंतर होतील, आत्ता होतील, नंतर होतील, ह्याची वाट आम्ही सगळेच पाहत होतो. कारण एकंदर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच वातावरण आहे की हे सरकार, जे निवडणूक आयोगाने बसवलेलं सरकार आहे, वोट चोरीने जिंकून आलेलं सरकार आहे, ते प्रत्येक ठिकाणी फक्त भ्रष्टाचार करत आहे. मग तो जमिनीचा घोटाळा असेल, तो कोण मंत्री बॅग घेऊन पैशाची बाजूला बसलं असेल, हे सगळे घोटाळे आपल्याच माध्यमातून, मीडियाच्याच माध्यमातून, कोणाचं डान्स बर असेल, हे सगळं आपल्याच माध्यमातून लोकांसमोर जात आहे, जनतेसमोर जात आहे आणि जनतेला ह्याचा राग आलेला आहे. ग्रामीण भागात देखील आपण पाहिलं असेल, शेतीचं नुकसान फार मोठं झालेलं आहे, पण मदत ही कुठेही पोचलेली नाही आहे आणि लोक वाटच पाहत आहेत की आम्ही आमचा निकाल या सरकारवर कधी देऊ. हे लोकांना आता आतुरतेने लोक वाट पाहत आहेत. अर्थात जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली, पहिलं म्हणजे वॉर्ड बाउंड्री जाहीर झाल्या, त्याच्यात आम्ही जे काही सजेशन ऑब्जेक्शन टाकले होते तो टप्पा पार झाल्यानंतर जी मतदार यादी, प्रारूप मतदार यादी ही 7 नोव्हेंबरला येणार होती, तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं 7 नाही तर 14 तारखेला येणार. त्याच्यानंतर 14 नाही तर आता 20 तारखेला येणार आणि 20 तारखेला देखील आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सगळी जी यादी आली ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती. यादी कुठेही मशीन रिडेबल नाही आहे, यादीमध्ये अनेक गोंधळ आहेत. पण आमचे सगळेच कार्यकर्ते, मग सगळेच विरोधी पक्ष आहेत, त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, इतर सगळे जे मित्र पक्ष आहेत, कदाचित भाजप सोडून ह्या सगळ्यांनीच यादी वाचन सुरू केलेलं आहे. आणि त्याच रात्री कळायला लागलं की यादीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे. अनेक वॉर्डांमध्ये जर आपण पाहिलं, प्रभाग, जे म्युन्सिपल वॉर्ड आपण मुंबईच्या भाषेत बोलतो, त्या वॉर्डात काही याद्या अशा होत्या जे समरीमध्ये दाखवल्यात त्या प्रारूप यादीच्या, पण त्याच्यात बिल्डिंग दुसऱ्या यादीत टाकलेलं आहे. बरोबर काही ठराविक तुम्ही पाहाल, डेमोग्राफीची लोकं, मग जात असेल, धर्म असेल, भाषा असेल, अशी लोकं, अशा याद्या या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलेल्या आहेत. काही चांगले वॉर्ड एका विरोधी पक्षाचे डगमगीत करायला दुसऱ्या वॉर्डमध्ये यादी हलवलेली आहे. सत्ताधारी पक्षांचे काही वॉर्ड, कारण हे आम्ही का आरोप करत आहोत, आत्ता पण आम्ही निवडणूक आयोगात हेच सांगून आलो की सगळ्या काही वॉर्डमध्ये ह्या याद्या हल्ल्या नाही आहेत. हे काय आमच्याकडे पुरावे आहेत ना, सगळ्या काही वॉर्डमध्ये हल्लेले नाही आहेत. जे काही चांगले सत्ताधारी पक्षांचे वॉर्ड आहेत ते तसेच्या तसे राहिलेले आहेत. मग बरोबर विरोधी पक्षाच्या वॉर्डमध्ये टार्गेट करून या याद्या हल्ल्या कशा, कोणी हलवल्या, बरं समरीमध्ये एक दिसतंय आणि संपूर्ण यादीत दुसरं दिसतंय, ह्याचा नक्की गोंधळ कुठे चाललेला आहे? हा गोंधळ आहे की गुन्हा आहे? तर मला जर तुम्ही विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे. या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि लोकशाही जी आपण आत्तापर्यंत पाळत आलो, आणि आता आमची मान्यता ही आहे की लोकशाही आहे की नाही ह्याच्यावर विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. पण ह्या लोकशाहीचं जर आपण फ्री अँड फेअर इलेक्शनचं बोलत असू तर ह्या फ्री अँड फेअर इलेक्शनमध्ये कुठेही असा गोंधळ होता कामा नाही. पण एकंदर फक्त यादीत गोंधळ नाही आहे. जर माझ्या सहकाऱ्यांची परवानगी असेल तर मी काही इतर पण गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो ज्याच्यात गोंधळ आढळलेला आहे, कारण आम्हाला हे सगळं बसून अभ्यास करावा लागतो. मशीन रिडेबल यादी आलेली नाही आहे. तुम्ही विचार करा, राजकीय पक्ष म्हणून तुम्ही नसाल, तुम्ही सर्वसाधारण कोणी एक नागरिक असाल, तुम्हाला खरोखर माहिती का प्रारूप यादी जाहीर झालेली आहे? दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रारूप यादीमध्ये तुमचं नाव जाऊन शोधायचं कसं? तिसरी गोष्ट म्हणजे जर माझ्या बिल्डिंगची यादीतलं नाव किंवा बिल्डिंग ह्या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलं असेल तर मला खरोखर कळणार आहे कसं की माझं नाव इकडून तिकडे गेलेलं आहे? आणि हीच कारणं आहेत की मतदानाचा टक्का कमी होतो किंवा ज्या लोकांना मतदान करायचं आहे त्या लोकांना मतदान करता येत नाही. पण आता काही काही गमतीशीर ज्या गोष्टी आमच्या समोर आल्यात त्या पहा ना. ह्याच्यात आता जो पहिला मी एक आक्षेप घेतला होता, आपल्याला आठवत असेल, वरळीचं जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं, एक 10 बाय 10च्या खोलीमध्ये जवळपास 50 लोकं दाखवली होती त्यांनी. घसीटाराम हलवाई दुकानाच्या मध्ये 48 लोकं दाखवली होती त्यांनी. अशी 10 पेक्षा जास्ती असणारी जी घरं आहेत मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 10 पेक्षा जास्ती असणारी घरं, 10 लोकांपेक्षा 26,319 आहेत. ह्या 26,319 घरांमध्ये 8,32,326 लोक राहतात. आता हा आकडा एवढा मोठा आहे. आम्ही त्यांना साधा सोपा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाच्याच जे काही
रूल्स आहेत, नियम आहेत, त्याप्रमाणे 10पेक्षा अधिक कुठच्याही घरात लोक असतील तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने जाऊन ते चेक करायला पाहिजे यादी टाकण्याच्या आधी की खरोखर हे खरं घर आहे की खोटं घर आहे. चला गुड फेथमध्ये आपण पकडू की 10% ह्याच्यातून लोक खरी असतील, परिवार खरी असतील, पण काही काही आम्हाला असे आढळलेत, धर्मच वेगळे, जाती वेगळ्या, किंवा म्हणजे आम्ही समाजाचं हे नाही करत इथे, पण आपल्याला पाहाल एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी काही ताळमेळ नाही आहे. हा गुन्हा आहे की गोंधळ आहे हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावं. तसंच जर आपण पाहिलं तर डुप्लिकेट एपिकवाले जवळपास 1,500 आहेत, ज्यांची वय 100पेक्षा जास्ती किंवा 18पेक्षा कमी असे मतदार आहेत ते 6,076 आहेत. एपिक नंबर नसणारे 2,500 मतदार आहेत आणि हाऊस नंबर नसणारे किंवा हाऊस नंबर न असणारे हे 6,97,887 आहेत. एवढा मोठा आकडा आहे. हे सगळे लोक जर आपण खरोखर यांना मतदानाचा अधिकार देणार असो, आणि आमचं मत असं आहे की प्रत्येक नागरिकाला, जो कोणी या खरा देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे, युनिव्हर्सल फ्रँचाइज आहे, पण एका व्यक्तीला एकच मत असायला पाहिजे. इथे जे आम्ही बोलत आहोत ते खूप मोठ्या संख्येने, जसं विधानसभेत झालं, मग ते हरियाणाची विधानसभा असो किंवा महाराष्ट्राची विधानसभा असो, जे फ्रॉड मतदार दिसले. हरियाणाच्या विधानसभेत तर ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो वापरले गेले. जे महाराष्ट्रात झालं, वरळीमध्ये झालं, जे मी दाखवलं ते देखील आम्ही आपल्यासमोर आणलेलं आहे. पण महाराष्ट्राचा अभ्यास असेल, हरियाणाचा अभ्यास असेल, होणार आता बिहारचा अभ्यास असेल, हा सगळी एक अकॅडमिक एक्सरसाइज होती. हे हाइंडसाईटमध्ये झालेलं आहे. आत्ता संधी आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला की ह्या 29 जे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे हा सगळा जो गोंधळ आहे, जो आम्ही ॲनालिसिस केलेली आहे आणि परत जी निवडणूक आयोगाने केली असेल, आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी केली असेल, ते खरं की खोटं हे जाणून घेण्यासाठी पहिली मागणी आम्ही जी केलेली आहे ती हीच आहे की प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी 21 दिवस असावा. आत्ता लग्नाचा वेळ आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे एवढा मोठा जर घोळ असेल, म्हणजे 8,32,000 लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी, म्हणून कमीत कमी 21 दिवस सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे. इन प्रिन्सिपल निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे की वेळ वाढवून देतील. ते आता किती दिवस देत आहेत त्याच्यावर आम्ही वाट पाहत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे, ही विनंती केलेली आहे की बल्कमध्ये ज्या याद्या साधारणपणे आम्ही सांगत आहोत की ही यादी इकडून इकडे हल्ली आहे, की ह्या वॉर्डची ह्या वॉर्डमध्ये हल्ली आहे, हजारो लोक वॉर्डमधून हल्लेले आहेत. एक वॉर्डचं माझ्याकडे काल जे आलं, निवडणुकीच्या वेळी साधारणपणे म्हणजे आत्ता जी ही विधानसभेची निवडणूक होऊन गेली त्या निवडणुकीमध्ये त्या वॉर्डमध्ये 48,000 मतदार होते आणि आता 42,000 झालेले आहेत. 6,000 लोकांसाठी आम्ही एक एक ऑब्जेक्शन घ्यायचं कसं? आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की राजकीय कार्यकर्ते असो किंवा कोणी इंडिव्हिज्युअली असो, त्यांनी बल्कमध्ये जर तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेतले तर ते बल्कमध्ये तुम्ही मान्य करा आणि तुमची यंत्रणा त्याच्यात लावा. मग ती पण त्यांनी आत्ता इन प्रिन्सिपल आम्हाला ओके दिला. ते कसे त्यांचे आता नियम बदलतात आणि ते करतात त्याच्यावर आम्ही आता थांबलेलो आहे. तिसरी गोष्ट आम्ही जी मागितलेली आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे परिशिष्ट ब, ह्याच्यात त्यांनी जो एक फॉर्म दिलेला आहे संभाव्य दुबार मतदारांसाठी, त्या परिशिष्ट ब मध्ये सांगितलेलं आहे की मी अमुक अमुक याद्वारे हमी देतो की माझे नाव अमुक अमुक ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अमुक अमुक प्रभागाचे जे काही क्रमांक आहे, ह्या प्रभागातील जिल्हा परिषद निवडणूक विभागातील पंचायत समिती किंवा जे काही अमुक अमुक दिनांक त्या तारखेची एकदाच मी मतदान करीन. म्हणजे ह्या ॲनेक्शरप्रमाणे एका मतदाराला चॉईस दिलेला आहे की तुम्ही एका दिवशी एकाच मतदान क्षेत्रात तुम्ही मतदान करू शकता. पण याच्यात गफलत ही आहे की हे हमीपत्र त्याच दिवसासाठी आहे. म्हणजे मी जर मतदार असेल तर मी हे हमीपत्र देऊन एका दिवशी ZP मध्ये मतदान करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन महानगरपालिकेत मतदान करू शकतो. तर आमची ही पण मागणी आहे की हे ॲनेक्शर त्यांनी बदलावं आणि जे आम्ही सांगतोय की एका व्यक्तीला एकच मत असावं तरच त्या मताला व्हॅल्यू आहे ते त्यांनी बदलून तसं द्यावं. ह्या तिन्ही मागण्या आणि इतर अनेक मागण्या ज्या राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी केलेल्या आहेत त्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत. आम्हाला खात्री आहे की सगळ्यांनाच निवडणुका ह्या आत्तापर्यंत जसे होत आल्या फ्री अँड फेअर तशा झाल्या पाहिजेत, लोकशाही पद्धतीने झाले पाहिजेत आणि वोट चोरी ही जी आम्ही आत्ता पकडलेली आहे ती थांबली पाहिजे, तर आणि तरच ह्या पूर्ण प्रक्रियेला काही अर्थ राहील. आता आम्ही सगळं सांगितल्यानंतर अर्थात त्यांनी काही त्यांना धक्का बसला की आमचा हा आकडा आलाच कसा समोर, कारण मशीन रिडेबल नसताना पहिली गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांनी एवढा अभ्यास केलाच कसा. आमची प्रत्येक शाखा त्याच्यात आता कार्यरत झालेली आहे.
मनसेची झालेली आहे, सगळ्याच पक्षांची झालेली आहे. अजून काही धक्कादायक गोष्टी ह्याच नियम आणि उपनियमामधल्या आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये आणू. पण जे मी काल परवाकडे आपल्यासमोर आणलं ना, जी एक यादी आम्हाला मिळाली 203 वॉर्डची, ती आम्ही रितसरपणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून विकत घेतली होती. त्याच्यावर जर पब्लिकेशन डेट, प्रकाशित डेट, तारीख ही 14 नोव्हेंबर असेल, तर मग ही तारीख 14 नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला 20 तारखेला कसं दिलं? मग हा गुन्हा आहे की गोंधळ आहे? आणि सातत्याने आम्ही हेच सांगतोय की जर तुम्ही हे बदललं नाहीत म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे, तुमच्या हृदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे. आम्ही अजून एक सांगतो तुम्हाला, हे बदल जर घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच, पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे. आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे. मागण्यांची पूर्ण पत्र जे आहे ते आपल्याला देऊ, कारण त्याच्यात बारीक सारीक मागण्या पण आहेत. बारीक सारीक ह्या आत्ता मागण्यांनुसार, पण अर्थात ते निवडणुकीसाठी महत्त्वाच्या आहेत. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की 21 दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शनसाठी. दुसरं म्हणजे बल्कमध्ये तुम्ही घ्या. तिसरं तुमची यंत्रणा ह्याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये. 26,319 घरं बल्कची आहेत. 8,32,000 लोक ह्याच्यात राहत आहेत. हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना. आता जसं दुसरा हा आकडा की हाऊस नंबरच नाही आहे. हाऊस नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना? आम्ही जर प्रचार करत असू 6,97,000 जे मतदार आहेत, जायचं कसं यांच्यापर्यंत? अर्थात टाइम फ्रेम म्हणजे आता ह्या 21 दिवसामध्ये हे त्यांनी बदललं पाहिजे ना ड्राफ्ट रोलमध्ये. प्रारूप यादीचा अर्थ हाच आहे की आम्ही जे काही ऑब्जेक्शन घेऊ त्यांनी त्याच्यावर रुलिंग देणं गरजेचं आहे. बघा, आता आम्ही पहिली हा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आम्ही आमच्याकडून सहकार्य पूर्ण करत आहोत. निवडणूक आयोगाला लोकशाहीचं सहकार्य करायचं आहे की नाही, जनतेचं सहकार्य करायचं की नाही. कारण तुम्ही मला सांगा ना, जर तुमचं यादीचं नाव भलत्याच वॉर्डात टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाही आहे, तुम्ही मतदान करू शकणार आहात का? तुम्ही मुंबई भाजपपासून वाचू शकणार आहात का? तुम्ही अदानिस्तान होण्यापासून वाचू शकणार आहात का? नाही. बघा ना, आत्ता आपण गुड फेथमध्ये घेऊ, असा विचार करू की हा जो भाजपने गोंधळ ह्याच्यात घालायचा प्रयत्न केला आहे. कारण मगाशी नांदगावकर साहेब पण बोलले की जसं आम्ही निवडणूक आयोगाच्या देखील लक्षात आणून दिलेलं आहे की काही काही जिथे भाजपचे भक्कम मतदारसंघ आहेत तिथे गडबड नाही झाली आहे कुठची. तिथे मतदार याद्या वळल्या नाही आहेत. जे विरोधी पक्षाचे आहेत त्यांच्या झाल्यात आणि कदाचित त्यांचे मित्र पक्ष आहेत भाजपचे, त्यांचे अजूनही गाळल्या गेल्या. तर त्यांनी पण थोडं लक्षात घ्यावं राजकारण. भांडूप आहे, शिवडी आहे, दिंडोशी आहे, जोगेश्वरी आहे, वरळी आहे, माहीम आहे, असे अनेक आहेत. आता कुलाब्यामध्ये आहेत, बँड्रा ईस्ट आहे. आज जन जमलं आणि जे कोणी लोकशाही वाचवायला लगेच त्वरित उतरतात ते सगळे आम्ही सोबत होतो. काही छुपे हात होते, काही सरळ हात आले. बघा, आता त्यांच्यामध्ये मला काही बोलायचं नाहीये. पण महत्वाची गोष्ट बघा, मी एक तुम्हाला सांगतो की ह्याच्यात सर्वच विरोधी पक्ष हे एकत्र आहेत. बघा, आता निवडणूक कशी लढणार, कोण लढणार वगैरे फार नंतरचा विषय. तिथपर्यंत पोचायला पहिलं हे सुधारायला पाहिजे ना आम्ही. हे बघा किती गट्टे आणलेत. आता ह्याच्यात एक उदाहरण आहे आपलं वॉर्डचं, जे आपण दाखवलं अनिल परब साहेब. हे बघा, हे अनिल परबजींनी तिथे दाखवलं. हा एक वॉर्ड आहे. ह्या वॉर्डमध्ये वॉर्ड बाउंड्री, वॉर्डच्या एजला कुठचे हल्ले असतील याद्या तर आम्ही समजू शकतो चुकून झालेत. वॉर्डच्या बरोबर मधल्या बिल्डिंग एक एक उचलून दुसऱ्या वॉर्डमध्ये कशा टाकू शकतात? 165 163 165 163 आणि काय काय 163 हे 6000 मतदार आहेत. हा नाही, हा प्राथमिक अभ्यास आम्ही जो खोलावर जाऊन म्हणजे पहिले पुढे आणले लोकांसमोर ते मुंबई महानगरपालिकेचे. इतर पण महानगरपालिकेमध्ये हा गोंधळ आलेला आहे. ठाण्यात खूप मोठा आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, नाशिकमध्ये झालेला आहे. ते आम्ही लोकांसमोर आणूच. पण आज पहिलं आम्हाला जे मागण्या करायच्या होत्या निवडणूक आयोगाकडे ते हेच होतं, ऑब्जेक्शनसाठी वेळ वाढवून द्या, 21 दिवस करा, बल्कमध्ये ऑब्जेक्शन घ्या आणि हे परिशिष्ट ब जे आहे परिशिष्ट 2 ते आम्हाला बदलून द्या. एक मिनिट. बघा, तुम्हाला सांगू का, ऐका एक मिनिट मी नाही 162 आणि 163
साकीनाका. हा, आता तुमचा जो प्रश्न राजकीय प्रश्न आहे की कोण आले कोण नाही, मी मुद्दाम त्याला उत्तर देणार नाही, कारण उत्तर दिलं तर विषयाला फाटे फुटतात. आजचा विषय महत्वाचा आहे, कारण बघा आज आम्ही पक्ष म्हणून जरी आम्हाला पाहिलं नाही तरी आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आमचं म्हणणं हे आहे की आमच्या मताला किंमत असायला पाहिजे. पराजय करणार आहेत ना तुम्ही, मग निवडणूक तरी फ्री अँड फेअर करून करा ना, एवढी तरी हिंमत दाखवा. म्हणजे तुम्ही हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही जातींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही रेवडी किंवा फ्रीबीज हे वाटण्याचा प्रयत्न करणार, सगळं करून पण तुम्हाला वोट चोरी करून जिंकावं लागतं. म्हणजे विश्वासार्हता तुमची या देशात किती कमी आहे हे स्वतः जरा आरशात पाहून लक्षात घ्यावं त्यांनी. गेल्या अनेक दिवसापासून विरोधी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात, पण फारसे काही सोल्युशन निघालं नाही. आम्ही सोल्युशन बघा, आमचा अभ्यास पक्का आहे आणि ते जाऊ दे, तर त्यांना थोडा त्रास होईल निवडणूक आयोगाला, पण तो त्रास आम्ही गरज पडली तर देऊ. पण त्यांचे पण क्लेम्स आणि त्या क्लेम्सचा आम्ही खरं क्लेम काय आहे तो पण आम्ही जरा काढलाय. तुम्हाला वाटतंय का हा इश्यू पब्लिक मध्ये रेझोनेट होते, कारण की नॅशनल स्टेजवरती राहुल गांधी हा इश्यू उचलताय, तुम्ही महाराष्ट्र उचलताय, पण लार्ज स्केल असं प्रोटेस्ट हा आमचा प्रचाराचा मुद्दा कुठेच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, याच्यात गफलत काय होते की मुंबईमध्ये तरी आणि महाराष्ट्रामध्ये तरी वोट चोरी किंवा हा जो मुद्दा आहे आमचा प्रचाराचा मुद्दा नाहीये. ही यंत्रणा आत्ता चालू आहे, ही प्रक्रिया चालू आहे, ही प्रक्रियेत हे सुधार झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, म्हणून आम्ही आत्ता ह्याच्यावर उतरलेलो आहे. बाकीचे मुद्दे अनेक आहेत ना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर आम्ही बोलतच आहोत. ते प्रचाराचे मुद्दे होतील, ते राजकीय मुद्दे होतील, पण हा जो मुद्दा आहे ना, जसं मी आपल्याला सांगितलं की जे आम्ही हरियाणाचं अनालिसिस पाहिलं राहुल गांधींकडून किंवा मी जे वरळीचं केलं, मुंबईचं जे करत आहोत, ही अकॅडमिक एक्सरसाइज झाली, निवडणूक झाल्यानंतर झाली. ही एक्सरसाइज आता लाईव्ह आहे आणि ह्याच्यात जर आपण मीडिया म्हणून आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, ह्याच्यात ही प्रक्रिया सुधारून ह्याच्यात जे बदल आहेत ते आणले नाहीत, तर मग कुठच्याच दुसऱ्या विषयाला काही अर्थ राहत नाही. बघा, निवडणूक आयोगाकडे यंत्रणा नसेल तर खरोखर वन पोल वन नेशन करणार आहेत का ते? मग तुम्ही निवडणूक कशाला चालवताय? सेनेटची निवडणूक ह्याच्यापेक्षा सुरळीत झाली माहिती आपल्याला. नाही, आयोग काही करत नाही असं आम्ही म्हणणार नाही. प्रारूप यादीत गोंधळ हा आपल्या सगळ्यांना दिसलेला आहे. आयोगाचा आकडा असेल, जो काही आमचे आकडे आहेत, गोंधळ हा दिसलेला आहे. आता महापालिकेत जे निवडणूक यंत्रणा सांभाळणारी पूर्ण जे अधिकारी असतील किंवा यंत्रणा असेल, ही प्रारूप यादी येत असताना, प्रारूप यादी कुठची? ही 1 जुलैची मास्टर लिस्ट घेतली आणि तशी छापली आहे. ती यंत्रणा आळसात होती, अजगरासारखी झोपली होती आणि ही यादी आली आहे की थोडी काही मेहनत घेतली आहे? म्हणजे महानगरपालिका आयुक्तांनी यांना सस्पेंड करावं की नाही, इथपासून गोष्टी सुरू होते. त्यांनी विचार करावा आयुक्तांनी की जी यंत्रणा आहे त्याला नंतर सस्पेंड करायचं की नाही. बाकीचा घोळ आणू ना आम्ही आपल्या समोर. ती लढावीच लागेल, पण कायद्यात आता जे सजेशन ऑब्जेक्शनची वेळ आहे ती आम्ही पाळत आहोत. नगरपालिकेची पण निवडणूक आता चालू आहे आता, तर त्याच्यात पण आपण आक्षेप घेतले होते, त्या आक्षेपावर काही कारवाई झाली का प्रत्यक्ष? कारण आता मतदानाची वेळ बघा, आता मतदानाची वेळ आली आहे, पण आता हे जे आम्ही जोर धरलेला आहे तो ह्याचसाठी ना, कारण आता अजून ती वेळ आली नाही. मुंबईत 227 वॉर्ड आहेत. तुम्ही आता जो अभ्यास केला तो 162 163 त्याच्यामध्ये तुम्हाला घोळ सापडले. असे साधारणतः किती मुंबईत वॉर्ड आहेत ज्याच्यामध्ये? ह्याच्यासाठीच आम्ही त्यांना सांगितलं की बल्कमध्ये घ्या. किती नंबर्स आहेत? प्रत्येक विभागातून आम्हाला फोन येत आहेत. आत्ता पण आपण कुठच्याही आपल्या शिवसेनेच्या शाखेत जाल तिथे काम चालू आहे. एक मिनिट, त्यांचं एक आपण लाखोंचा मतदारांचा आकड्याचा गोंधळ सांगितला आणि निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने त्यांच्याकडे पोहोचवण्याची अपेक्षा व्यक्त केली, परंतु प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. कारण निवडणूक आयोगाकडे परमनंट स्टाफ नसतो, निवडणुकीसाठी ते शिक्षकांना गाड्याला जुंपतात. मग जर आता प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, निवडणुका तोंडावर आहेत आणि हे पूर्ण ते दुरुस्त करतील, सगळं सुरळीत करतील, असं तरी काही चित्र दिसत नाही. मग तुमची भूमिका नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे. जर त्यांच्याकडे हे शक्य नसेल, मग त्यांनी सुप्रीम कोर्टात का सांगितलं शक्य आहे ते? म्हणजे त्यांनी पर्जरी केली का? त्यांनी सुप्रीम कोर्टात खोटं बोललेत का शपथीवर? हे त्यांनी सांगावं. बघा, मी परत विषयाला फाटी फोडणार नाही, पण हेच सगळीकडे मी पाहतोय. मग ते
कुठचे डेपो असेल किंवा कुठचं काही असेल, मुळात भाजपला ही निवडणूक पुढे पुढे ढकलायची आणि निवडणुकीच्या आधी सगळे भूखंड बिल्डरांना मोकळे विकून टाकायचं आहे आणि मोकळं होऊन जायचं. आदित्यजी, आझाद मैदानात बीएसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 5 ते 6 वर्षाचे निवृत्त कर्मचारी आहेत, त्यांना ग्रॅज्युएटली कोविड भत्ताही मिळालेला नाही, कोविड काळात काम करू पाहिजे. तर त्यांनी जे आगामी मनपा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, तर पुढच्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेणार. ठीक आहे, आम्ही थोडा विषयाचा अभ्यास करून त्याच्यावर बोलू. आता नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. सत्ताधाऱ्याकडून मतदारांना रेवडीचं आमिष दिलं जातं आणि जर मतदान नाही केलं तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही असा एक दम दिला. आता मतदार धमकी ऐकणार की हुडकावून लावणार हे मतदारांवर है. मैं सोच ही रहा था आपसे क्यों नहीं आया सब, क्योंकि ये नेशनल इशू भी है. हाँ ठीक आहे, मराठी होते ना पूर्ण. नलावडे बोला. हाच प्रश्न जर पुढे विचारायचा होता की आपण म्हणालात की आम्ही त्याचा अभ्यास करू. बेस्टीचे कर्मचारी बेस्टमध्ये आपली युनियन पण आहे. अनेक वर्ष बेस्ट महानगरपालिकेत सुद्धा आपली सत्ता होती. हे रिटायर कर्मचारी आहे, त्याच्यामध्ये काय अभ्यास? अब तुम्हाला सांगतो, जर आपल्याला उत्तरच पाहिजे असेल त्याचं, तर आपल्याला आठवत असेल जेव्हा आमचं मुंबई महानगरपालिकेत सत्ता होती तेव्हा युनियन्स बरोबर करार झाला होता की BSTच्या फ्लीटमध्ये 3,337 बसेस ह्या किमान राहिल्या पाहिजेत. तो आम्ही शब्द पाळत होतो आणि 2027पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस, 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस हे करत होतो. कदाचित आमचं सरकार एकमेव असेल महाविकास आघाडीचं ज्यांनी BSTचे पगार वेळेवर जावेत ह्याच्यासाठी BSTला भरमसाठ मदत आम्ही करत होतो. ती मग फायनान्शियल असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल. तसंच आपल्याला आठवत असेल 7 ऑगस्ट 2021 या दिवशी आम्ही माहीमच्या डेपोमध्ये कार्यक्रम घेतला होता. उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, मी पालकमंत्री होतो. तेव्हा आम्ही जवळपास 750 कोटीची ग्रॅच्युइटी, आशिष चेंबूरकरजी तेव्हा चेअरमन होते, ती पण रिलीज केली होती. आणि त्यावेळी जे काही त्या कोविडच्या काळातले जे काही पगार असतील, पेन्शन असतील किंवा ग्रॅच्युइटी वगैरे असेल ते आम्ही वेळेवर देत होतो. आमचं सरकार पडल्यानंतर आता तुम्ही जरा आजूबाजूला चक्कर मारा, सिटी फ्लो ह्या प्रायव्हेट बसेसचे किती बसेस लागतात. हां, दुसरे आता मी पाहिलं मेट्रो 3 ह्याला लास्ट मेल कनेक्टिव्ह कोणाची आहे, सिटी फ्लोची आहे. का नाही BSTचे लावू शकत? हे जे रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांना पण मदत करण्यासाठी किंवा त्यांचं ग्रॅच्युइटी वेळेवर देण्यासाठी, पगार आत्ता जे इन सर्व्हिस कर्मचारी आहेत त्यांना मदत करण्यासाठी मुंबई महानगरपालिका जसं MMRDला 5,500 कोटी देते, समृद्धी महामार्गाला पैसे देते, कोणाला पैसे देते, मग स्वतःच्या BSTला का नाही देत पैसे? तर हा आमचा आरोप आहेच आणि ही आमची लढाई आहे. आमचं सरकार जेव्हा महापालिकेत बनेल तेव्हा BSTला आम्ही पुनर्जीवित करणार आहोत. पण मी जर त्या विषयाला आत्ता हात घातला तर परत डायव्हर्जन होईल, म्हणून तुम्हाला मी परत वोट चोरीवर आणतो. अभ्यास आहे तसा. अभी इतने सारे सवाल मराठी से भी हिंदी में फ्लिप करने के लिए ठीक है, थोड़क्या में ठीक है. आज हमारे जो शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे और मनसे के प्रतिनिधि ने हमने चुनाव आयोग से, जो राज्य चुनाव आयोग है, उनसे मुलाकात की. कुछ दिन पहले उद्धव साहब, राज साहब, फिर कांग्रेस के बहुत सारे नेता थे, NCP SP के थे, कई कम्युनिस्ट थे, कई रईस शेख जी, ये सब थे. और हमने यही मांग की थी कि मुंबई में या फिर महाराष्ट्र के 29 महानगर पालिका में जो भी चुनाव हो वो फ्री हो, फेयर हो और जैसे अब तक संविधान के अगर आप देखें दायरे में हो और लोकतंत्र के दायरे में हो. जो ड्राफ्ट रोल आने वाला था, वोटर लिस्ट आने वाली थी, वो पहले बताया था 6 तारीख को आएगी, फिर 7 तारीख को आएगी, फिर 7 को हमसे कहा गया कि 7 को नहीं 14 को आएगी. 14 नवंबर को हमसे कहा गया नहीं अभी 14 को नहीं अभी 20 को आएगी. लेकिन 20 नवंबर को भी जो वोटर लिस्ट आई है उस वोटर लिस्ट में बहुत सारे प्रॉब्लम्स हैं. पहले तो प्रॉब्लम यही था कि वोटर लिस्ट डाउनलोड नहीं हो रही थी, लगभग शाम तक सारे वार्ड्स में डाउनलोड हुई. वोटर लिस्ट आने के बाद अगर आप देखें तो वो बूथ वाइज नहीं है, 1 से लेके 50,000 60,000 ऐसे उन्होंने वो वोटर लिस्ट दी है. आपको अगर आपका खुद का नाम ढूंढना है तो उसमें आपको स्क्रॉल करते हुए नीचे जाना है, ना कि आप सर्च कर सकते हैं. सर्च इंजन पे जाओ, जो BMC का सर्च इंजन है या स्टेट इलेक्शन कमीशन का सर्च इंजन है, तो उस पर अगर आप जाके देखें तो बहुत सारी जटिल प्रक्रिया और समस्या को आपको फेस करना पड़ता है. तो मुझे लगता है ये एक बात हुई. लेकिन इसके भी आके जाके हमने काम शुरू किया. पहली बात तो ये है कि 203 वार्ड में हमने जब जो मध्यवर्ती चुनाव आयोग का कार्यालय है BMC में, उनसे एक लिस्ट खरीदी, तो जो प्रकाशन की तारीख थी
वो थी 14 नवंबर 2025। ये तो पहला शौक हमें बैठा, क्योंकि अगर 14 नवंबर को ये रेडी था, रोल पब्लिश था, तो ये किसके हाथों में गया है? हमें बहुत सारे एजेंट अप्रोच कर रहे थे, लेकिन हमने लिया नहीं, क्योंकि ये सही है झूठ है हमें पता नहीं था। लेकिन अगर हमें 20 तारीख को ये लिस्ट मिल रही है, तो फिर किसको आपने 14 तारीख को दी है? तो कल मैंने सवाल पूछा भी है। उसके आगे जाके जब हमने एनालिसिस शुरू किया, क्योंकि वोट चोरी जो हमने हरियाणा में पकड़ी, राहुल गांधी जी ने जो आपको प्रेजेंटेशन दिया, या मैंने वर्ली का दिया, अभी मुंबई के देने जा रहा हूँ, तो ये सारी वोट चोरी जो हमने पकड़ी थी और जिसकी एनालिसिस हमने आपके माध्यम से जनता के सामने लाई, वो एक प्योरली एकेडमिक एक्सरसाइज थी कि इन्होंने सरकार चोरी का कैसे बिठाया ये देखो। लेकिन उसको कोई हल है क्या? आगे समस्या का हल है? अभी तक तो नहीं है, क्योंकि कोर्ट में जाए तो कितना समय लगेगा, ये सारी बातें अलग है। आज की तारीख में ये जो वोट चोरी हम पकड़ रहे हैं, ये एकेडमिक एक्सरसाइज नहीं है, लाइव एक्सरसाइज है। क्योंकि मुंबई हो और महाराष्ट्र की 29 महानगर पालिका हो, यहाँ सारी जगह पे अगर आप देखें तो इन सारी महानगर पालिकाओं में सजेशन ऑब्जेक्शन का समय जो है वो अभी भी चल रहा है। तो पहली मांग हमने यही की है कि सजेशन ऑब्जेक्शन का जो समय है वो सिर्फ 7 दिन नहीं, क्योंकि लाखों में ऑब्जेक्शंस है, वो बढ़ाकर 21 दिन का हो। जो इन प्रिंसिपल चुनाव आयोग ने कहा है हम इसको बढ़ा सकते हैं। अभी हमारी तो मांग है कि 21 दिन हो। दूसरी बात है जो कि सारे जो ऑब्जेक्शंस है, वार्ड की एक लिस्ट कहीं दूसरी जगह डाली है, वार्ड के बीचों बीच जो बिल्डिंग्स है, कभी कभी वार्ड बाउंड्रीज के जो लिस्ट होते हैं वो कहीं दूसरी जगह जाते हैं, समझ सकते हैं वो गलती हुई। लेकिन वार्ड के बीच के जो, जैसे हमने ये एक वार्ड दिखाया है, ये अगर वार्ड बाउंड्री है तो वार्ड के बराबर बीच में वाली बिल्डिंग दूसरे वार्ड में कैसे जा सकती है, तीसरे वार्ड में कैसे जा सकती है? ये तो गुनाह है, ये कोई मिस्टेक नहीं है, कोई गलती नहीं है, गुनाह है। और इसीलिए हमारा ये मानना था कि अगर इतनी बड़ी गलतियां है, और गलतियां हो तो चलो सुधार सकते हैं, गुनाह हो तो उन पे देशद्रोह का गुनाह होना चाहिए। लेकिन हमने यही मांग की है कि कोई भी नागरिक आके बल्क में ऑब्जेक्शन ले तो उस पर आपने विचार विमर्श करना ज़रूरी है और रूलिंग देना ज़रूरी है। तीसरी मांग हमारी यही है कि ये जो परिशिष्ट 2 एनेक्शर 2 ये जो फॉर्म है, इसमें ऐसे दिया है कि अगर मेरा नाम संभाव्य दोबार यानी पॉसिबली डबल या ट्रिपल या रिपीट होता है, तो मैं ये एक एफिडेविट दे सकता हूँ, सेल्फ डिक्लेरेशन दे सकता हूँ कि मैं इस तारीख पे इसी शहर में वोटिंग कर रहा हूँ और ये मेरा सेल्फ डिक्लेरेशन है। लेकिन इसका दूसरा अर्थ ये है कि आज अगर मैं ये सेल्फ डिक्लेरेशन यहाँ दूँ तो 1 तारीख पे मैं मुंबई में चुनाव का वोटिंग कर सकता हूँ, लेकिन कल जाके किसी ZP में या किसी दूसरे जगह पे दूसरे चुनाव क्षेत्र में वोटिंग कर सकता हूँ। तो हमने कहा इसे दुरुस्त किया जाए और एक इंसान को एक ही वोट हो, और वो पूरे जो लोकल सेल्फ गवर्नमेंट के इलेक्शन की अभी प्रोसेस जारी है उसमें वही लागू। क्योंकि अगर आप देखें तो मुंबई की जो अगर एनालिसिस करें तो बहुत सारी गड़बड़ियाँ है। जो मैंने वर्ली में दिखाया था, घसीटाराम हलवाई दुकान पे किसी का रजिस्ट्रेशन नहीं हो सकता रहने का, उस पर जो रजिस्ट्रेशन हुआ था उस पर लगभग 50 वोट्स थे और वहाँ दुकान है ही नहीं 10 सालों से। वैसे ही दूसरा दिखाया था 10 बाय 10 की खोली है, उसमें 50 लोग दिखाए थे, हो ही नहीं सकते। ऐसे ही अगर आप घर मुंबई में देखें तो पहले एनालिसिस में हमारे यहाँ 26,319 घर है। इसका चेकिंग कौन करेगा? चुनाव आयोग के जो नियम है उनके मुताबिक अगर किसी भी घर में 10 से ज़्यादा व्यक्ति हो तो वहाँ के ARO को जाके उनको चेक करना पड़ता है। लेकिन यहाँ तो ऐसे हुआ नहीं है। इन 26,000 घरों में 8 लाख से ज़्यादा मतदाता रहते हैं। लोग नहीं है, मतदाता है। लोग तो और भी हो सकते हैं, लेकिन ये मतदाता है। तो इसको कौन चेक करेगा, कौन सुधारेगा? जिसका घर का नंबर ही नहीं दिया है, लगभग 7 लाख है। 7 लाख ऐसे घर है जिसका इपिक नंबर नहीं है, 2,500 है। जिसकी उम्र शायद 18 से कम, एक तो वोटिंग ही नहीं कर सकते, लेकिन वोटिंग कार्ड है भी कैसे ये पता नहीं, या 100 से ज़्यादा है, 6,000 है। अगर आपने देखा होगा मेरी जो एनालिसिस वर्ली की थी, जो 100 से ज़्यादा 123 थे, उसमें पहले 7 जिनके हम घर पे गए थे सब के सब कभी के कभी गुजर गए, लेकिन आके वोटिंग करके गए। तो ये सारी जो खामियां है इस चुनाव आयोग के ड्राफ्ट रोल में, इसे सुधारने के लिए हमारी जो मांग है वो यही है कि एक तो सजेशन ऑब्जेक्शन के दिन बढ़ाए जाए, 21 किया जाए, दूसरी बल्क में ऑब्जेक्शन ले, और तीसरा ये जो एनेक्शर है उसे सुधारा जाए। आदित्य जी, 2 सवाल है। एक तो आज जो लेटर आपने SEC को दिया है, उस लेटर में इतने सारे अहम मुद्दे आपने उठाए, लेकिन इसमें साइन सिर्फ 2 पार्टियों के नेता की दिख रही हो, इसमें कांग्रेस हो या लेफ्ट पार्टीज हो, उनकी साइन इसमें दिख नहीं रही है। क्यों विपक्ष एकमत सहमत नहीं बना पा रहा है? मुझे नहीं लगता कि इस पे सहमति की कोई बात है। आज ये लेटर ड्राफ्ट हुआ,
दोनों साथ में ही बात कर रहे थे तो दोनों ने कर दिया। अगर ऐसी कोई दूसरे भी पार्टी आती है साथ में तो करेंगे ना, इसमें कोई सहमति की बात नहीं है। मुझे नहीं लगता कि इस पर कोई बहस हो सकती है, कोई ऑब्जेक्शन लेगा। अगर ये भाजपा को भी दिखाओ तो उनका दिल साफ होगा तो वो भी साइन करेंगे इसमें। संजय गायकवाड़ भी दूसरी बात ये है, लेकिन उसके बाद ये नहीं कहना चाहिए उन्होंने कि ये मेरी साइन नहीं है, अभी क्लीन चिट दी थी। दूसरी बात ये है कि जब तक ये पूरा जो गड़बड़ियां है वो रेक्टिफाई नहीं होती तब तक इलेक्शन प्रोसेस या तो हॉल्ट किया जाए तो पोस्टपोन किया जाए। ये मांग जो आप कर रहे हैं इस लेटर में, क्या कांग्रेस इससे सहमत नहीं है? कांग्रेस तो राष्ट्रीय स्तर पर राहुल गांधी इस मुद्दे को उठा रहे हैं, तो फिर देखिए कांग्रेस का जो नेतृत्व है, जो केंद्र का नेतृत्व है, पूरे सहमत है हमसे और साथ में ही हम लड़ रहे हैं। सबसे अहम बात यही होती है कि कल ऐसे भी हो सकता है कि कोई एक पार्टी खुद ऑब्जेक्शन ले, लेकिन हमारी तो सहमति है, जरूरी नहीं कि मैं साइन करूं या नहीं करूं। आप बताएं ना, अगर आप सारे मुद्दे पढ़े तो इसमें आपको कोई ऑब्जेक्शन लग रहा है? बिल्कुल नहीं। ये तो फ्री एंड फेयर इलेक्शन के लिए है, तो कोई भी साइन करे और 2 है वो काफी है। आज जो है धर्मेंद्र जी का जी बिल्कुल, पहले तो मैं माफ़ी चाहता हूँ, ये पहले ही मैं कहने वाला था लेकिन इस चुनाव के गड़बड़ी में रह गया। धर्मेंद्र जी का देहांत हो गया है। वो उनका परिवार और हमारा परिवार पहले से ही मित्रता रही है। धर्मेंद्र जी मेरे दादाजी के भी अच्छे पहचान के और मित्र भी रहे। ऑफ कोर्स देश के एक सुपरस्टार रहे। अभी भी अगर कोई कंपैरिजन हैंडसमनेस की करे तो उनसे ही होती है, तो उनको हम सभी लोग श्रद्धांजलि अर्पित करते हैं। काय हां बघा, मी तुम्हाला खरं सांगू, मी पूर्ण माहिती घेतली नाही, कारण आज आम्ही पूर्ण ह्या गडबडीत होतो, तर उगाच काही बोलण्यापेक्षा, आरोप करण्यापेक्षा थोडं वाचून त्याच्यावर बोलू। ठीक आहे, धन्यवाद।